नमस्कार. श्री स्वामी समर्थ. महर्षी व्यासांनी आषाढ शुक्ल एकादशीचे महत्त्व अत्यंत श्रेष्ठ सांगितले आहे. एकादशी ही भगवान विष्णूंना सर्वाधिक प्रिय तिथी आहे. एकादशी व्रत केल्याने पापांचा नाश होतो, मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धी होत असते. तसेच घरात सुख, समृद्धी, शांती आणि लक्ष्मीचा वास राहतो. आणि भक्तिभावाने केलेली एकादशी व्रत हजारो यज्ञ आणि दानापेक्षाही श्रेष्ठ फळ देणारे मानले गेलेले आहे. तसेच महर्षी व्यास म्हणतात, सर्व व्रतांमध्ये एकादशी श्रेष्ठ आहे. जो भक्त श्रद्धेने आणि विश्वासाने एकादशी व्रत पाळतो त्यांच्यावर भगवान विष्णूंची विशेष कृपा होते. आता या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत जातात आणि याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा खूप श्रद्धेने आणि मनोभावे केली जाते. तसेच तुळशीपूजन, हरिपाठ, जागरण, नामस्मरण केल्याने अनेक जन्माचे पापे नष्ट होतात आणि या पुण्यप्राप्ती होते. तसेच भगवान विष्णूंची विशेष कृपा लाभते असे महर्षी व्यासांनी वर्णन केलेले आहे. आषाढी एकादशीचे व्रत करणाऱ्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग सुखकारक होतो असेही सांगितले जाते. आता कोणताही सण, व्रत म्हणलं की पूजा, त्यांचे नियम हे येतात. आषाढी व्रत पूजा कशी करावी? आता बघा, कोणताही सण आल्यावर आपण लवकर उठतो, त्याचप्रमाणे सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे. तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे असतील, मग ते काही ड्रेस असो किंवा साडी असो, ते परिधान करायचे. देवपूजा करायला बसायचं. सर्वात अगोदर देवघर स्वच्छ करून घ्यायचं. पूजा चौरंगावर मांडा किंवा पाटावर मांडा. एखादं त्याच्यावर वस्त्र, कोरं वस्त्र टाकायचं. पिवळ्या रंगाचं किंवा हिरव्या रंगाचं किंवा लाल रंगाचं असं टाकायचं आहे. आता तुमच्याकडे विठ्ठल, रुक्मिणी, विष्णू, भगवान विष्णू किंवा गणपती तसेच बाळकृष्ण मूर्ती असतीलच. सर्वात अगोदर गणपतीची मूर्ती घ्या. तांबणामध्ये ठेवून पाण्याने नंतर दुधाने अभिषेक करून घ्या. अभिषेक करताना गणपती स्तोत्र म्हणावा किंवा गणपती स्तोत्र येत नसेल किंवा अवघड जात असेल तर गणपती मंत्र म्हणावा. गणपती मंत्र ओम गण गणपतेय नमः असा मंत्र आहे. अभिषेक करताना पाण्याने आणि दुधाने अभिषेक करताना हा मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर दुधाने अभिषेक झाल्याच्या नंतर गणपतीची मूर्ती पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायची आहे. नंतर श्री विष्णू किंवा विठ्ठल, रुक्मिणी किंवा बाळकृष्ण यांचा अभिषेक करून घ्यायचा. भगवान विष्णूंच्या मूर्तीचा अभिषेक करत असताना विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणावा. आणि अगोदर पाण्याने, नंतर दुधाने आणि नंतर स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करून भगवान विष्णूंची मूर्ती घ्यावी. आणि फोटो असतील घरामध्ये तर फोटो पुसून घ्यायचे आहेत. फोटोची स्थापना करायची आहे. आता मूर्तीपूजन करत असताना नागिलीचे पान ठेवून त्यावर अक्षदा टाकायची. अक्षदा ठेवून त्यावर मूर्ती ठेवायची आहे. अभिषेक केलेली मूर्ती तशीच खाली ठेवत नसतात. त्यामुळे नागिलीच्या पानावर अक्षदा टाकून मूर्ती ठेवायची आहे. गंध, अक्षदा, फुले किंवा अगरबत्ती, वस्त्र धारण करून मूर्तीला ही सगळी पूजा अर्पण करून घ्यायची आहे. तसेच तुळशीपत्र अर्पण करावे. मनोभावे पूजा करून घ्यायची आहे. पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. शक्य असल्यास 21 वेळा म्हणावा. नसेल शक्य तर 1 वेळा तरी विष्णू सहस्त्रनाम म्हणावा. आता विठ्ठलाची सेवा करण्यासाठी सायंकाळी हरिपाठ म्हणावा. फळे, खीर, दूध किंवा आपल्यासाठी जे फराळाचं केलेले असेल ते देवासमोर ठेवून फराळ दाखवून घ्यायचा आहे. आरती करून घ्यायची आहे. आणि दिवसभर उपवास करून नामस्मरण करायचं, दानधर्म करायचे, भजन करायचं, श्री विठ्ठलाचे स्मरण करायचे, रात्री जागरण करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला पुरणाचा किंवा तुमच्या पद्धतीने, तुमच्या परंपरेने जो स्वयंपाक बनवतात तुम्ही दर आषाढीला किंवा दर एकादशीला, तसा स्वयंपाक बनवायचा आहे. देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि सर्वांनी एकादशीचा उपवास, एकादशी व्रत हे सोडायचे आहे. आता आषाढी एकादशी हे खूप पावन व्रत आहे आणि पूजा, विधी वगैरे हे नियम पाळले की त्याचे अजून महत्त्व वाढले.